नाभी आपल्या शरीराच्या मध्यभागी असते आणि शरीराची इंटरनल एनर्जी आणि संतुलन राखण्यात ती महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा नाभी तिच्या नैसर्गिक स्थितीपासून हलते तेव्हा त्या स्थितीला नाभी विस्थापन किंवा नाभी सैल होणे किंवा नाभी हालचाल असेही म्हणतात. ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही दिसून येते, पण बहुतेक लोकांना त्याचे योग्य उपाय माहीत नाहीत. नाभी निखळल्याने पोटदुखी होणे, अपचन होणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठता होणे किंवा अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर ही समस्या खूप मोठी समस्या होऊ शकते. आज मी तुम्हाला नाभी निखळण्याची कारणे, लक्षणे आणि ती बरी करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तसेच शेवटी मी तुमच्याशी योगासन करून नाभी स्थिर आणि संतुलित करण्याचे मार्गावर देखील चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आपण नाभी निखळण्याच्या कारणाबद्दल बोलूया. नाभी घसरण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही प्रमुख कारणे अशी आहेत. पहिलं आहे अचानक जड वजन उचलणे. जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलल्याने पोटाच्या स्नायूवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे नाभी तिच्या योग्य जागेवरून हलू शकते. ही समस्या बहुतेकदा मजुरांमध्ये होते, जिममध्ये वेट लिफ्टिंग करणाऱ्या लोकांमध्ये आणि घरकामात गुंतलेल्या लोकांमध्ये दिसून येते. दुसरं आहे अचानक मार लागणे किंवा पडणे. जर एखाद्या व्यक्तीला अचानक पडणे, घसरणे किंवा पोटावर आघात झाला तर नाभी त्याच्या जागेवरून सरकू शकते. हे मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसून येते. तिसरं आहे पचन संस्था किंवा पचन विकार झाल्यास. जर एखाद्या व्यक्तीला सतत बद्धकोष्ठता किंवा अतिसार होत असेल तर ही समस्या पोटाच्या नसा कमजोर करू शकतात. यामुळे नाभी असंतुलित होऊ शकते. चौथं आहे स्नायूवर अचानक दबाव येणे. जर एखादी व्यक्ती अचानक खूप वेगाने धावते, उडी मारते किंवा जास्त व्यायाम करते तर पोटाच्या स्नायूवर दबाव वाढतो, ज्यामुळे नाभी त्याच्या जागेवरून सरकू शकते. पाचवं कारण आहे महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान शरीराचे बदल होत असताना नाभीवर जास्त दाब पडतो. यामुळे प्रसूतीनंतर अनेक महिलांमध्ये नाभी घसरण्याची समस्या होऊ शकते. सहावं आहे चुकीच्या पद्धतीने योगा किंवा व्यायाम करणे. जर एखादी व्यक्ती चुकीच्या आसनात योगा करते किंवा मार्गदर्शनाशिवाय जड व्यायाम करते तर यामुळे नाभी हलू शकते. आता नाभी निखळण्याच्या लक्षणांबद्दल बोलूया. जर नाभी विस्थापित झाली तर शरीरात काही प्रमुख कारणे दिसून येतात. ही लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. पहिलं लक्षण आहे पोटदुखी होणे. तुम्हाला सौम्य किंवा तीक्ष्ण वेदना जाणवू शकतात, विशेषतः नाभीच्या भोवती. दुसरं लक्षण आहे पोटात जडपणा किंवा फुगणे जाणवणे. नाभी घसरल्यानंतर गॅस तयार होण्याची समस्या वाढू शकते. तिसरं आहे भूक न लागणे. अपचन आणि भूक न लागण्याच्या तक्रारी असू शकतात. चौथं लक्षण आहे शौचास अडचण होणे. बद्धकोष्ठता किंवा अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात. पाचवं आहे अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे. तुम्हाला शरीरात थोडीशी सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो. सहावं लक्षण आहे नाभीची असामान्य हालचाल. जेव्हा तुम्ही झोपून तुमच्या पोटाकडे काळजीपूर्वक पाहता तेव्हा नाभी तिच्या योग्य जागी दिसत नाही. जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर समस्या आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. म्हणून ते दुरुस्त करण्यासाठी योग्य पावले उचलणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण घरी नाभी निखळणे दुरुस्त करण्याच्या सोप्या मार्गांबद्दल बोलूया.
नाभी निखळणे दुरुस्त करण्यासाठी घरगुती उपाय. पहिला उपाय आहे कोमट तेलाने नाभीची मालिश करा. थोडेसे कोमट मोहरी किंवा खोबरेल तेल लावून नाभी आणि आजूबाजूच्या भागाची मालिश करा. नाभीभोवती घड्याळाच्या दिशेने मालिश करा. हे पोटाच्या स्नायूंना आराम देते आणि नाभीला त्याच्या योग्य स्थितीत आणण्यास मदत करते. दुसरा उपाय आहे कोमट पाण्याचा कॉम्प्रेसर लावा. कोमट पाण्याने भरलेली बाटली नाभीवर ठेवा आणि ती 10 ते 15 मिनिटे लावा. यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळतील आणि नाभी त्याच्या जागी परत येऊ शकेल. तिसरं आहे सेलरी आणि मेथीची काढा प्या. 1 चमचा सेलरी आणि 1 चमचा मेथी 1 ग्लास पाण्यात उकळवा. ते कोमट करा आणि दिवसातून 1 ते 2 वेळा प्या. हे पचनसंस्था मजबूत करते आणि नाभी बरी करण्यास मदत करते. चौथं आहे आले आणि वेलचीचे सेवन करा. पचन सुधारण्यासाठी दररोज सकाळी वेलची आणि आल्याचे पाणी प्या. यामुळे पोटात वायू तयार होणे कमी होईल आणि नाभी योग्य ठिकाणी येऊन बसेल. आता आपण नाभी बरी करण्यासाठी कोणती योगासन करावी याबद्दल डिटेल बोलूया. नाभी डिस्लोकेशनसाठी योगासन. योगासने नैसर्गिकरित्या नाभी बरी करण्यास मदत करतात. या योगासनामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात, पचन सुधारते आणि नाभी संतुलित राहते. पहिलं योगासन आहे पवन मुक्तासन. हे योगासन वायू बाहेर काढण्यासाठी प्रभावी आहे. हे योगासन करण्यासाठी तुम्ही पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय सरळ ठेवा. उजवा पाय गुडघ्यापासून वाकवा. दोन्ही हातांनी धरा आणि छातीकडे दाबा. तुमचे डोके वर करून गुडघ्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि 10 सेकंद थांबा. दुसऱ्या पायानेही हीच प्रक्रिया पुन्हा करा. नंतर दोन्ही पाय वाकवा आणि छातीकडे एकत्र दाबा आणि 10 ते 15 सेकंद धरून ठेवा. त्याचे फायदे. पहिला फायदा आहे पोटातील स्नायू काढून टाकण्यास मदत करते. दुसरा फायदा आहे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. तिसरा फायदा आहे नाभी संतुलित करण्यास मदत करते. दुसरं योगासन आहे नवासन. नवासन हे योगासन पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी प्रभावी आहे. हे योगासन करण्यासाठी योगा मॅटवर बसा आणि तुमचे पाय तुमच्या समोर पसरवा. हळूहळू पाय वर करा आणि शरीराला व्ही आकारात संतुलित करा. तुमचे हात सरळ समोर ठेवा आणि 10 ते 15 सेकंद या स्थितीत राहा. हळूहळू सामान्य स्थितीत परत या. त्याचे फायदे आहे. पहिला फायदा आहे पोटाचे स्नायू मजबूत करते. दुसरा फायदा आहे नाभीचे संतुलन राखण्यास मदत होते. तिसरा फायदा आहे पाचन संस्था सुधारते. तिसरे योगासन आहे बाळासन. हे योगासन नाभी संतुलित करण्यासाठी प्रभावी आहे. हे योगासन करण्यासाठी योगा मॅटवर गुडघ्यावर बसा आणि शरीर पुढे वाकवा. तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि तुमचे हात तुमच्या समोर पसरवा. या स्थितीत 20 ते 30 सेकंद राहा आणि खोलवर श्वास घ्या. हळूहळू सामान्य स्थितीत परत या. त्याचे फायदे आहेत. पहिला फायदा आहे नाभी संतुलित करते. दुसरा फायदा आहे पोटाच्या स्नायूंना आराम देते. तिसरा फायदा आहे मानसिक शांती प्रदान करते. चौथं योगासन आहे भुजंगासन. भुजंगासन हे योगासन पोटाच्या नसा मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. हे योगासन करण्यासाठी पोटावर झोपा आणि दोन्ही हात खांद्याजवळ ठेवा. हळूहळू श्वास घेत असताना शरीराचा वरचा भाग उचला आणि डोके वर करा. या स्थितीत 10 ते 15 सेकंद राहा आणि नंतर हळूहळू परत या. याचे फायदे. पहिला फायदा आहे नाभीभोवती स्नायू मजबूत होतात. दुसरा फायदा आहे पचन क्रिया सुधारते. तिसरा फायदा आहे पोटदुखी आणि गॅसची समस्या कमी करते. पाचवं योगासन आहे मांडूकासन. मांडूकासन हे योगासन पोट संतुलित करण्यासाठी प्रभावी आहे. हे योगासन करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि दोन्ही हातांच्या मुठी करा
आणि त्यांना नाभीजवळ ठेवा. श्वास सोडा आणि शरीर पुढे वाकवा. ही स्थिती 10 ते 15 सेकंदांसाठी ठेवा. हळूहळू सामान्य स्थितीत परत या. याचे फायदे: पहिलं आहे, नाभी संतुलित करण्यास मदत करते. दुसरा फायदा आहे, पचन संस्था मजबूत करते. तिसरा फायदा आहे, बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करते. मित्रांनो, नाभी घसरणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु वेळेवर उपचार केल्यास ती सहजपणे बरी होऊ शकते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून अधिक लोकांना यांचा फायदा होईल. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.